की आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि आपलं स्वागत सन्मान स्वीकारायचा आहे। सन्माननीय संतोषजी भंडारी साहेब, आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि आपलं स्वागत सन्मान स्वीकारायचं आहे। दीपक दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो। समाज सेवक उंबरडे गावचे संतोष जी भंडारी साहेबांचा शुभ सन्मान दरम्यान केला जातो। आज साहेबांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये साहेबांचा हा स्वागत सन्मान केला जातो। पुन्हा एकदा साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। त्यानंतर समाजसेवक उंबरडे गावचे राहुल दादा लोखंडे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया। मी राहुल दादांना देखील विनंती करतो आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि दीपक दादांनाच मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राहुल दादा लोखंडे दादांचा शुभ सन्मान करायचा आहे। आज भरपूर सारा प्रमुख अतिथींची शुभ उपस्थिती आज आपल्याला आमदार चषक 2025 मध्ये पाहायला मिळत आहे, कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस फायनल डे आणि त्यामध्ये उपस्थिती आपण राहुल दादा लोखंडे दादांचे पाहत आहोत आणि त्यांचा शुभ सन्मान दरम्यान केला जातो। त्यानंतर आपण देऊया प्लेयर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द मॅच गोज टू सिद्धू पाटील। ही इज द प्लेयर ऑफ द मॅच। सिद्धू पाटील आपण यायचं आहे, लेजंड ऑफ वाडेगर। नो डाऊट ज्याने क्रिकेटचे धडे वाडेगर गावाला शिकवले आणि आज देखील त्यांच्या माध्यमातून भरपूर सारा युवा खेळाडूंना मार्गदर्शन देखील केले जातं, असे सिद्धू पाटील ठरलेत या सामन्याचे सामनावीर। प्लेयर ऑफ द मॅच आपण देणार आहोत आणि प्लेयर ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्याकरिता मी व्यासपीठावरनं विनंती करतो। सन्माननीय महेंद्र शेठ भोईर साहेबांच्या शुभेच्छा आपण प्लेयर ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया। सिद्धू पाटील यांना जबरदस्त बॉलिंग राखली, कारण लास्ट ओव्हर मध्ये 10 धावा डिफेंड सिद्धू पाटील यांनी केला। वेल बॉल आणि महेंद्रजी भोईर साहेबांच्या शुभेच्छा आपण ही ट्रॉफी सिद्धू पाटील यांना देऊया। जबरदस्त खेळ आपण पाकला सिद्धू पाटील यांचा, बॉलिंग जबरदस्त राखली, त्याचप्रमाणे फिल्डिंग मध्ये रिले कॅच मला आठवतोय, त्यानंतर लॉंगला देखील जबरदस्त फिल्डिंग त्यांची आपण पाकली। सामना देखील सुरू आहे, दॅट्स माय ओपिनियन आपण घेणार नाही आहोत। वेल बॉल सिद्धू पाटील आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि कॅश प्राइज देखील देणे बाकी आहे। मी महेंद्रजी भोईर साहेबांनाच विनंती करतो की आपण यायचं आहे, कॅश प्राइज देणे बाकी आहे। तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे सिद्धू पाटील यांच्यासाठी। सर्वांच्या शुभेच्छा पण हे कॅश प्राइज दरम्यान ते देऊया सिद्धू पाटील यांना। वेल बॉल सिद्धू पाटील आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि आपण आता जाऊया ऑन गोइंग मॅच कडे। येस ओव्हर टू कॉम बॉक्स। धन्यवाद। हॅलो हॅलो चेक। थँक्यू सो मच विशालजी पाटील आणि बागेशजी मात्रे। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन। शिवसेना उंबरडे कोळवली विभागीय शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ SP ग्रुप आणि आदरणीय उद्योगपती सतीश चंद्रकांत भोईर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव आमदार चषक कल्याण पश्चिमेचे दमदार आमदार विश्वनाथ दादा भोईर यांच्या सन्मानार्थ आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते। मॅचला सुरुवात झाली मोठी देसाई आणि त्यांच्या विरुद्ध सोनारपाडा। पहिल्या षटकामध्ये निकेतला आपण पाहतोय, जितेशच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 10 धावा आणि त्यामध्ये एक वाईट देखील, टोटल 11 वरती धावफलक मोठी देसाईचा। ऑन साइडला टर्न केलाय, स्लॉक स्वीप, शॉट फाईन लेगच्या वरतून फाईन खेळलाय, जितेशच्या बॅटमधून आणखी एक चौकार। विस्टर्न बैलाचे मालक पांडुरंग दशरथ लोखंडे दादा देखील आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। आपलं देखील आमदार चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। खोला टाकलं होतं, फ्लिक केलेला, चांगले बॅटिंग करत असताना मिडल अँड लेग वरती मारा करतोय निकेत। ओव्हर द विकेट येत असताना
आतापर्यंत जे काही चेंडू त्याने टाकलेले ते आपण बघितले. मिडल लेगला हिट करण्याचा प्रयत्न होता, त्याला पायचीत गवसवायचं होतं फलंदाजाला, पण ते त्याला गवस आलं नाही. चांगली बॅटिंग केली जितेश पाटील. ऑन साईडला फटके आले फाईन लेग मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, आणि धावसंख्या सध्या जर आपण बघितली तर ती आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. इंटरेस्टिंग मॅच आहे. मोठी देसाई आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना आपण पाहतोय संघ सोनारपाडा. ऑन साईडला आता फिल्डिंग मध्ये काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. वरुण पाटीलला प्रमोट करण्यात आल्या बॅटिंग बॉर्डर मध्ये आज, जो ॲज अ फिल्डर या संघामध्ये आला. चांगला लेग स्पिनर आहे आणि टॅलेंटस म्हणून अगोदर सुरुवातीला बॅटिंग करायचा, पण आता मात्र आघाडीला. बॅकफुटला कट केला, पॉइंटला फिल्डर आहे उत्कर्ष, बॉलला स्टॉप करतायत, मात्र तोपर्यंत मिळत असताना आपण पाहतोय 1 धाव पहिल्या षटकाचा खेळामधला. अजूनही 1 बॉल आपण पाहतोय बाकी आहे. 17 धावा आतापर्यंत. प्रोडक्टिव्ह ओव्हर बॅटिंग करणाऱ्या जयवंतमान मोठी देसाईसाठी. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे जो पूर्वेकडून पश्चिमेला. तसेच सर्वांनी रविदादा जाधव सामान देखील मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेगाने टाकलाय, पूल केलाय, डीप स्क्वेअर लेग, फिल्डर पाहतोय, जज करतोय, त्याचा वाक्या बाहेर. शेवटच्या क्षणाला हाताला लागलाय बॉल, पण तेव्हा तो कदाचित सीमारेषेच्या बाहेर उभा असावा, त्यामुळे त्याने पुन्हा प्रयत्न केला नाही. अंपायरचा इशारा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि ज्यामध्ये मोठी देसाईचं धावफलक पोहोचलं नाबाद. 23 धावा. फ्लाइंग स्टार्ट बाय जितेश पाटील आणि वरुण पाटील. ज्यामध्ये जीतला आपण पाहतोय, बबीला आपण पाहतोय. सकाळी जीतच्या संघाला हरवलं बबीच्या टीमने. बबीच्या टीमने 2 सामने जिंकलेले आहेत वाडेकरने. पटल्याबरोबर हलकासा बाहेर निघत असताना चेंडू आपण बघितला विकेट किपर कडे जात असताना. समीर पाटील यांना आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये. महत्वपूर्ण खेळाडू आहेत, अष्टपैलू आहेत सोनारपाडा संघाचे. आणि इथे पहा सिद्धेश शॉट कव्हरलात. धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 23. चांगली बॅटिंग फर्स्ट ओव्हर मध्ये खास करून जितेश पाटील. बॅकफुटला कट करायचा होता, बॉलर्स बॅक, धाव मिळणार नाही. चांगली बॉलिंग. पहिला थोडासा पुढे होता, लेन बॉल होता, यावेळेला शॉर्ट ऑफ लेन पाहायला मिळाला. बॅकफुटला कट करायचा होता पण जमलं नाही. ऍक्शन रिप्ले. बॅकफुटला आला, अगोदर फ्रंट फुट वरती होता, ऑफ स्टंपच्या बाहेर. डॉट बॉल आला दुसरा. धावा धावफलकावरती 23. कव्हर्स मध्ये ड्राइव्ह करण्यात आले. एक्स्ट्रा कव्हरला कॅप्टन येतात फिल्डिंग साठी, त्या ठिकाणी आपण बघितले श्रावण. तोपर्यंत 1 धाव सहजरित्या मिळत असताना दुपारचं सत्र आहे, आज अंतिम दिवस आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मान्यवरांची उपस्थिती. पर ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक मध्ये, इनिंग ब्रेक मध्ये आपण मान्यवरांचा सन्मान करतोय. आणि बऱ्याच वेळेला समालोचन थोडंसं डिले होत आहे, त्याबद्दल देखील प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू. 24 धाव आहेत. जितेश आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत समीर पाटील यांनी चांगली बॉलिंग केलेली आहे. ऑन साइडला ड्राइव्ह केला, शॉट स्क्वेअर लेगला, फील्ड 9 सेकंडला संधी, मिसफील्ड. जर बॉल फर्स्ट अंडे मध्ये गवसला असता तर कदाचित जितेश पाटीलची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली असती. चुकीचं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये समोर हळूवार पद्धतीने आलेल्या बॉलला त्याला पकडता आलं नाही. श्रीधर मात्रे. 26 धावा आहेत धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज पुन्हा एकदा समीर. खेचून मारण्याचा प्रयत्न, पूल करायचं होतं. समीर पाटील यांच्या गोलंदाजी मधलं एक वैशिष्ट्य जरूर आता सांगावं असं वाटेल की तितकासा वेग नाहीये, पण अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात आणि फलंदाजाला काय करायचंय हे फार चांगल्या पद्धतीनं हेरलंय त्यांनी. आणि ते हेरत असताना आपण पाहतोय त्याचा
ऑपोजिट माइंडसेटने बॉलिंग करत असताना गोलंदाज स्विच हिटचा प्रयत्न सक्सेसफुल. पॉइंटच्या वरतून बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला. जितेशच्या बॅटमधून आलाय आणखी एक चौकार. पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपली. धावा फलकावरती 30 धावा. बॅटिंग करत असताना मोठी देसाई. प्रेक्षक मोठ्या संख्येने तुम्हाला पाहायला मिळतील आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय बागेश विशाल. पहिल्या दिवसापासून मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती. आताही पहा लहान थोर ज्यामध्ये सर्वजण तुम्हाला पाहायला मिळतील आणि खास करून रस्त्यावरती आपल्याला रिक्षा चालक जास्तीत जास्त पाहायला मिळतात जे आपली ऑटो बाजूला लावून आज धंदा करायचा नाही तर आज मनोरंजन आपलं झालं पाहिजे. क्रिकेट या खेळावरती असलेलं प्रेम आणि आमदार चषकाच्या निमित्ताने सर्वजण या स्पर्धेचे घटक बनलेले आहेत. त्या सर्व तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी समालोचक करण कान हेदूटने सहर्ष स्वागत करेन. 30 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 करंट रन रेट आणि याच करंट रन रेटने बॅटिंग सुरू राहिली तर आपल्याला धावा फलकावरती पाहायला मिळतील त्या 75. हा प्रोजेक्टेड स्कोर सध्या आपल्याला दाखवतोय पण तिथपर्यंत पोहोचू द्यायचं नाही. ते सोनार पाडाला. अनिकेत थोडासा मागडे राहिला जो प्रमुख गोलंदाज आहे सध्याच्या घडीला इन्फॉर्म आहे. किंग्स ट्रॉफी मध्ये आपल्या कारकिर्दीची पहिली बाईक ज्याने पटकावली आणि अंडर 24 ग्रामीण प्रीमियर लीग धमाकाचा जो मालिकावीरचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू होता. आणि ओपिनियन मध्ये जेव्हा तुम्हाला म्हणाला की माझा आयडॉल केतन म्हात्रे आणि केतनला बघून मी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय. खराडी पुणेच्या स्पर्धेमध्ये देखील आघाडीला येत असताना खुल्या गटामधून ऑल इंडिया ओपन स्पर्धेमध्ये देखील फार चांगला परफॉर्मन्स अनिकेत पाटीलने केला. सध्याचा बॉल आपण पाहतो ऑप्शनचा फार बाहेर निघत असताना जितेश पाटील एका बाजूने फार चांगला परफॉर्मन्स करतोय मात्र दुसऱ्या बाजूने 4 बॉल 2 वरती वरुण पाटील आहे. बॅटिंग ऑर्डर खोलवरती असलेला जगन्नाथ मोठी देसाई. पाहुयात वरुणला आणि चान्स देईल काही चेंडूंसाठी की वरुण इथून आक्रमणाला सुरुवात करेल. उत्कर्ष आलाय. दोन्ही नवोदित खेळाडू आहेत. बॉलच बॅक जावे यावेळेला मिड ऑफचा फिल्डर नाही तर फॉलो थ्रो मध्ये उत्कर्षाने चढवलाय बॉलला. आदरणीय विश्वनाथ जाधव साहेब समाजसेवक यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. आमदार चषकाचं दुसरं पर्व पहिल्या पर्वाच्या भूतपूर्व यशानंतर आदरणीय सतीश भोईर साहेब आपल्या समोर घेऊन आलेले आहेत. एज आहे यावेळेला टर्न करायचो ऑन साइडला होतं. बॉल गेला ऑफ साइडला. पॉइंट मध्ये 1 धाव मिळत असताना धावसंख्या धाव फलकावरती 31. 31 धावा धाव फलकावरती. एका बाजूने अटॅक एका बाजूने मात्र थोडासा संयम नाही तर तो चाचपडत खेळतोय. डॉट बॉल त्याच्या विरुद्ध येतात. कॉन्फिडेंटली बॅटिंग करावी लागेल वरुणला. जर आघाडीला तुम्हाला चान्स मिळाले. फरदीन काझीने जेव्हा त्याला सामनावीरचा पुरस्कार मिळाला महायुती ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये कोणगावच्या स्पर्धेमध्ये तेव्हा तो एक जरूर उल्लेख केला त्याने की मला संधी मिळाली मी अगोदर ॲज अ फिल्डरच खेळायचो पण जेव्हा मला फलंदाजीसाठी संधी मिळाली तुम्ही थांबा तुमची वेळ जरूर येईल. खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तुम्हाला जेव्हा संधी मिळते चान्स मिळते तिला ग्रॅब करा. या गोष्टी ज्याला जमल्या तो जरूर एक मोठा खेळाडू होत असताना आपण बघितला. केतन 2016 स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये जो ॲज अ 12th मॅन म्हणून संघामध्ये होता पण त्यानंतर जी गगन भरारी घेतली लास्ट इयर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये विधानसभा संघटक आदरणीय नगरसेवक श्रीमान प्रभुनाथजी भोईर साहेब यांचं नुकतंच आगमन होत आहे. दादांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. बरीचशी मंडळी त्यांच्यासोबत आज या मंचावरती उपस्थित होत आहेत. आमदार चषक 2025 मध्ये आम्ही सर्व या मान्यवर मंडळींचं सहर्ष स्वागत करीत आहोत. 32 काय गोलंदाजी करत आहेत. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 30 धावा गेल्यानंतर उत्कर्ष आला. खेचून मारला पण प्रोटेक्शन डीप मिड विकेटला. निकेत सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आपण पाहतोय ती 33 या आकड्यावरती. चान्सला तुम्हाला ग्रॅब करायचं असतं. जर तुम्ही ग्रॅब केलं. केतन विषयी बोलत होतो 2016चा वाकणचा 12वा खेळाडू 2024च्या स्पर्धेमध्ये ठळक पोस्टर होतं त्याचं मुख्य व्यासपीठावरती.
पोस्टर बळता स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामधला उत्कर्षण केलेली आतापर्यंतची चांगली गोलंदाजी ही चांगली म्हणता येईल का, कारण हा बॉल आलाय नो वेस्ट आहे आणि मागे लॉंग स्टॉपला गेलाय म्हणजे एक्स्ट्राच्या 5 धावा. थँक्यू. तिचे एज होती दॅट्स वाय इथे अंपायरचा इशारा येतोय. या धावा वरुणला मिळतील 5. फ्री हिट ऑन. धावा धावफलकावरती 38. ऑन साइडला वरुण, ते वरूनच मारलाय. मिड विकेट हवाई यात्रेसाठी आलाय षटकार. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो सध्या 44. चला ड्रिंक्स. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. लक्षात घ्या मॅनेजमेंट टीमला देखील सूचना, अंतिम दिवस आहे त्यामुळे वेळ आपल्यालाही वाचवायची आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 184 चौकार आणि 137 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण बघितलेत. आजचा अंतिम दिवस आणि एक महत्त्वपूर्ण सूचना करेन की फायनलचे रन्स मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असलेल्या खेळाडूंचे काउंट करण्यात येणार नाही. सेमीफायनल पर्यंत जो काही तुमचा खेळ असेल तेच गुण धरले जातील आणि त्याच्याच बेसवरती तुम्हाला पारितोषिक देण्यात येतील. 44 धावा धावफलकावरती उगम शेलार आम्हाला अशी माहिती देतात जे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. त्याचबरोबर निखिलदादा भंडारी. मंचाची सर्व जबाबदारी कोणाकडे असेल तर निखिलदादा भंडारी. या स्पर्धेचं टीम्स असतील टीम्सला गोळा करणं, त्यांना वेळेवरती बोलवणं, स्पर्धा वेळेवरती सुरू करणं ही जबाबदारी उगमची आहे. त्याला साथ आहे उमेश लोखंडे यांची. मात्र मंचावरती जे जे मान्यवर येत आहेत त्या सर्वांकडे लक्ष आहे आणि त्यांचं सर्वांचं आदरातिथ्य निखिलदादा भंडारी आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सतीश चंद्रकांत भोईर साहेब यांच्या वतीने करण्यात येते. पुन्हा एकदा मी सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. स्वर्गीय विशाख क्रीडा मंडळ उंबर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार चषक 2025 पर्व. मंचावरती आदरणीय नगरसेवक आणि विधानसभा संघटक कल्याण पश्चिमेचे प्रभुनाजी भोईर साहेब यांना आपण बघत आहोत. वेळ जास्त चाललाय सोनारपाडा. प्लीज ड्रिंक्स ब्रेक जरी असला. अंपायर्स एक महत्त्वपूर्ण सूचना तुम्हाला. आम्ही बोलतोय पण तुम्ही वॉर्निंग द्या मैदानाच्या आतमध्ये. सिग्नल आम्हाला करू नका प्लीज. ही मॅनेजमेंट टीम कडून तुम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. दोन्ही अंपायर्स तुम्ही हर्डलमध्ये जा तिथे आणि त्यांना बोला प्लीज. आम्ही सूचना करून जर ते ऐकत नाही तर पुढच्या गोष्टी तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही कोणत्या क्षणाला पॅनल्टी इम्प्लिमेंट करू शकता हे राईट्स तुम्हाला मॅनेजमेंट टीमने दिलेले आहेत. पुढच्या दोन्ही संघांना विनंती. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत नीरज घेसर आणि घेसरच्या विरुद्ध काटे. गावदेवी क्रिकेट संघ घेसर, घेसरच्या विरुद्ध जयदुर्गमाता क्रिकेट संघ काटे. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 44. आदरणीय दीपकजी गायकवाड समाजसेवक उंबर्डे यांचे या ठिकाणी आगमन झालेले. दादांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. चला वळूयात पुन्हा एकदा मॅचकडे. पण दरम्यान आपण पाहतोय की पहिली विकेट पडते वरुण पाटीलची. धावा फलकावरती 46. पहिला धक्का जय हनुमान मोठी देसाईला. नाद करा पण फलंदाज लवकरात लवकर चला. तर हिंदी गाणी येऊ द्यात डीजे ऑपरेटर प्लीज. दुपारचं सत्र आहे.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय येत असताना तो आकाश मात्रे. समीर पाटील एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉफ करण्यात आलेला गॅप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर येतोय. नो चान्स फॉर फिल्डर. सीमारेषा पार. चौकार. ला टच करतोय हनुमान मोठी देसाई. चांगली बॅटिंग जितेश कडून. स्विच हिटचा प्रयत्न. पॉइंटला चांगली फिल्डिंग. हरकत नाही. हाताने नाही तर बॉडीने तिथे बॉलला स्टॉप तर केलेलं आहे. एकही धाव दिले नाही. चांगली फिल्डिंग उत्कर्ष कडून. समीर पाटील यांना आपण कंटिन्यू करत असताना पाहतोय. 33 ला पोहोचलाय जितेश. धावफलकावरती 50 आहेत. इंटरेस्टिंग मॅच आहे. वाऱ्याच्या दिशेने सध्याचे षटक आहे पण या षटकामध्ये आतापर्यंत फक्त एक चौकार आला पहिल्या 3 बॉल मध्ये. कमी गतीने मिडल आणि लेगला ठेवला. क्रीज सोडले. पुन्हा मागे चाललाय. सुपर बॉलिंग बाय समीर पाटील. एखाद्या यंगस्टरला लाजवेल असं त्यांचं बॉडी लँग्वेज आहे. फिटनेस लेवल आहे. की फिटनेसचे मालक आहेत. ओनर आहेत आणि फार चांगल्या पद्धतीने स्वतःला मेंटेन करत असताना आज वय जरी 40च्या पुढे असलं तरी असं म्हणतात की शरीर आणि जमीन कसली नाही तर त्यांचा कस निघून जातो. पुढे आलाय जितेश. स्टॉपेज होती. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर मागे थांबलाय. पहिला बाउन्स वरती कव्हर करेल. थ्रो करेल. सेकंडचा कॉल आहे. तितकासा वेळ मिळाला. त्या वेळेमध्ये 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोर सध्या जर आपण बघितला तर तो 52. 52 धावा धावफलकावरती आहेत. बॉल या षटकातील अजून एक बाकी. पहिला वाईड विकेट. चौकार. 2 डॉट आणि आता ही डबल. एक बॉल बाकी. काटेई आणि त्याचबरोबरीने मोठी देसाई. माफ करा. यानंतर काटेई आणि घेसर. आता मोठी देसाई आणि सोनारपाडा. रेंज मध्ये बॉल आला आणि आता तो चाललाय लॉंग ऑन ला. लॉंग अँड स्ट्रॉंग जितेश पाटीलचा बॅट मधून षटकार. मॅच आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया. यापुढील होणारा जो सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम घेसर विपक्ष टीम काटेई. सो दोन्ही टीमचा कॅप्टन रेडी राहा. पहिले सत्र जसे समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत. टोटल सध्या स्कोर जर आपण बघितला तर तो 58 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटिंग करत असताना संघ जर आपण बघितला तर तो मोठी देसाई. आकाश मगाशी चालाय पण स्ट्राईक मिळाली नाही. वरुण पाटीलने 7 चांगले दिले होते पण एका बाजूने आक्रमण जितेश पाटीलचं. त्यामुळे 58 धावा बनल्या. जितेश 41 ला नॉट आउट खेळतोय या मॅच मध्ये. जबरदस्त इनिंग. दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं सोनू भोईरने जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. उंबरडेचा जो हाय स्कोरर राहिला होता दुसऱ्या दिवसापर्यंत. आज अतुल भोईरने 2 सामन्यांमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केलेला आहे. जो वाडेगर संघ 4th क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेला आहे. सिद्धेश पाटील स्लॉगर मध्ये आपण पाहतोय. ऑफ स्टंपचा यावेळेला बाहेर होता. अंपायरचा इशारा आलाय वाईड. चला आर्ग्युमेंट नको प्लीज. लवकरात लवकर आपण कंटिन्यू करा ही मॅच. आज वेळ कमी आहे त्यामुळे प्रत्येक संघाला आम्ही या सूचना देणारच आहोत. 59 वरती धावफलक. लॉंग ऑन मिड विकेट सोबत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. लॉंग ऑफ आणि आपण पाहतोय सध्या एक्स्ट्रा कव्हर मागे खाली. इनफिल्ड मध्ये फिल्डर. डीपिश कव्हर पॉइंट शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट फाईन लेग. ओहो खेचून मारण्याचा प्रयत्न. इथे ऑफ स्टंपचा बाहेर ठेवलाय. इट इज डॉट बॉल. यावेळेला आत आलाय बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर करतात आणि तिथून आत आणत असताना कोपऱ्यातच टाकलाय. पुन्हा आकाशसाठी देखील तो बॉल. पहिला वाईड नंतर डॉट बॉल.
यावेळेला आकाश जवळपास वाईटच्या रिटर्न क्रीज वरती उभा राहिला, जणू काही गोलंदाजाला सांगतच होता आता टाक बाहेर, आणि टाकलाय पण तो जास्तच बाहेर टाकलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 60 धावा धावफलकावरती. चांगली धावगती धावांची 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे, आणि ऑनसाईडला जर फटके आले तर उजव्याच्या फलंदाजाला ते ऍडव्हान्टेज देखील असेल, कारण वाऱ्याचा प्रवाह सोबत. फार बाहेर आहे बॉल, जवळपास 10व्या स्टंप वरती. इट इज वाईड. काल टेंबोडेच्या नाईट रजनीमध्ये मी एकाच मॅचमध्ये एकाच ओव्हरमध्ये एका गोलंदाजाला बघितलं की 6 व्हाईट बॉल त्याने टाकले होते. 3 ओव्हरमध्ये 20 धावा होत्या, आणि पुढच्या षटकामध्ये आल्या 45 धावा बनल्या, आणि तो सामना गमवावा देखील लागला होता. 61 धावा. ऑन साइडला टर्न करण्यात आला, मिड विकेटला चेस केला बॉलने. मिड विकेटचा फिल्डर येतोय डीप मधून, तो अनिकेत सिंगलने स्ट्रायकिंग एंडला आमंत्रण होतं जितेशला. पाहूयात अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते का आतापर्यंत. एकही अर्धशतक आपण मागच्या 4 दिवसांमध्ये पाहिलं नाही, बघितलंय आजच्या पहिल्या दिवसामध्ये, आजच्या पहिल्या मॅच मध्ये. माफ करा, थोडा उशिराने आलो त्यामुळे ते थोडं अर्धशतक माझ्याकडून मिस झालं. ऑन साइडला ड्राइव्ह केला, पुन्हा तोच फिल्डर ऍक्शन मध्ये. अनिकेत वेगाने पहिली धाव पूर्ण केली. सेकंडचा कॉल. थ्रो पहा किती ऍक्युरेट आहे. व्हॉट अ थ्रो. चला, समीर पाटील कॉन्फिडन्स आहेत, कॉन्फिडेंटली ते सांगतात की इथेच फलंदाज बाद आहे, कशाला थ्रो आपण करूयात. पण आपल्याला थर्ड अंपायर सांगतील. टीव्ही अंपायरची मदत घेतली ऑन ग्राउंड अंपायरने, लगेचच हा थ्रो कलेक्ट केलेला आहे. समीर पाटील यांनी ही बॅट ड्रॅग होते, पण ती पॉपिंग क्रीजच्या बाहेर. सो थर्ड अंपायरचा डिसिजन. बॅट्समन आउट, फलंदाज बाद. नवीन फलंदाज चला लवकर प्लीज. स्क्रीनवरती स्पष्टपणे आपण पाहत आहोत आकाशने बॅट ड्रॅग केलेली आहे, घासलेली आहे, पण ती पॉपिंग क्रीज मध्ये आली नाही. त्या अगोदर बेल्स उडाल्या. समीर पाटील यांच्या हातामध्ये जसा चेंडू आला. सो फलंदाज बाद होत असताना विकेट पडते दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या मोठी दिसायला. फलंदाजाने विनंती आहे, आपण देखील फार वेळ घेतात. बॅट्समन आउट झाल्यानंतर लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये जा. येस, कम ऑन डीजे. स्कोर आपण पाहतोय सध्या 63 धावा धावफलकावरती. 2 विकेट पडलेले. 3 बॉल नंतर टॉस आपण करणार आहोत. आता कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊनच थांबा. काठी आणि घेसर या पुढचा सामना आपण अनुभवणार आहोत. सो दोन्ही कर्णधारांना ही सूचना असेल. अजय मडवी आलाय. पूल करायचं होतं, आता इथे विकेट सॅक्रिफाईस करण्यात येईल. जिथे स्ट्रायकिंग एंडला आलाय मडवी येथील पॅव्हेलियन मध्ये. नवीन फलंदाज. चला, वेळ झाली तुमच्या मैदानाच्या आतमध्ये जाण्याची, लवकरात लवकर जा. विकेट पडते 63 ला चौथी. बॉल अजूनही बाकी आहेत या षटकातील. ते 2 चांगली बॉलिंग. 3 वाईड आलेत, पण व्हॅलिड 1च रन आलेली आहे जी बॅटमधून आली. 2 विकेट इथे मिळत आहेत. 2 बॉल बाकी आहेत. जिथे स्ट्रायकिंग एंडला संदेश ऑफ स्ट्राईक आहे. बॉल तयार. लॉफ केलाय डाऊन द ग्राउंड. साइड स्क्रीन समोर. बॉलची बारीच्या पार. षटकार. एक बार आ गया स्ट्राइकिंग एंड के ऊपर और ये सिक्सर. षटकारासोबत धाव संख्या पोहोचली आहे 69 वरती. मिड ऑफला चाललेला आहे बॉल. पाहूया तिथे आता डबल मिळेल का. थ्रो आलाय स्ट्राइकिंग एंडला. प्रयत्न करत होते जितेश, आता इथे विकेट सॅक्रिफाईस करतात.
सो ओव्हरऑल थँक्यू. डीजे थांबा आपण प्लीज, थोडं लक्ष द्या. फायनल डे, त्यामुळे तुम्हाला सूचना असतील या प्लीज. 49 धावा इंडिव्हिज्युअल जितेश झालेला. शेवटच्या बॉलवरती 1 धाव आलेली आहे. डाव संपलाय पहिला. 4 विकेट, 70 धावा धावफलकावरती. 71 धावांचं लक्ष बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा समोर. काटे आणि घेसर यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल करूयात आणि तिथे आमचे विशालचे पाटील असेल. इट्स ओव्हर टू यू. काटे, घेसर या कॅप्टन लवकर. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्स आपण टॉस करणार आहोत. घेसर विपक्ष काटेशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठावर मी प्रभुनाथजी भोईर थँक्यू करतो. विशाल, एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट असेल. काटेचे कॅप्टन पहिला बॉल पडण्या अगोदर आपण उपस्थित राहिले नाही तर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. काटे, शेवटचा ऑफिशियल कॉल. ही आता मालिकावीरची हिरो SF100 आलेली आहे, तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. पाहूयात आजच्या इव्हिनिंग सेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल सीझन 2 MLA ट्रॉफीचा आमदार चषकाचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोण असेल. उंबरडेने बाजी मारली आहे अंतिम फेरीमध्ये आणि त्याच बरोबरीनं आज 2 सामने जिंकलेत वाडेकरने. पाहूयात कोणता भाग्यवान खेळाडू आपल्या मेहनतीने चांगल्या खेळाने या दुसऱ्या पर्वाचा मालिकावीर सागदार असेल. पहिल्या पर्वामध्ये दैसरचा राहुल होता. दैसर संघ या स्पर्धेच्या बाहेर ते झालेले आहेत, मात्र त्यांनी सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती. सेमीफायनल मध्ये उंबरडे त्यांना बाहेर काढलं आणि उंबरडे संघ थेट या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. काटे संघाला पुन्हा एकदा सूचना असेल, पहिला बॉल पडल्यानंतर तुम्हाला 2 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. कर्णधार, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉससाठी लवकरात लवकर या. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे. थँक्यू सो मच करण, थँक्यू सो मच विशाल. आमदार चषक 2025 या सुंदर स्पर्धेमध्ये आम्ही तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करत आहोत. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग तुम्ही पाहिली. तब्बल धावा बनवल्या गेल्या 70 आणि 71 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. काय खेळला मैदानाच्या आतमध्ये जितेश पाटील. असं वाटलं की या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. 12 बनवल्या गेल्या वरुण पाटीलने, त्याची इम्पॉर्टन्सी राहिली आणि अशा पद्धतीने 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळले आणि धावा 70 बनवल्या आणि 71 धावसंख्येचं टार्गेट. खरं तर हा मैदानी खेळ आहे. या मैदानी खेळाला सगळेजण आता सध्या तरी खूप चाहते वर्ग झालेले आहेत. म्हणजेच क्रिकेट हा भारताच्या नसामध्ये भरलेला हा खेळ आहे. पण तो अनेक सारे असे मैदानी खेळ आहेत ज्या मैदानी खेळाला या भागामध्ये उंबाडे असो, सापाडे असो, कोळिवली असो, ही जी गावं आहेत ना, ही गावं या मैदानी खेळाला पुढे नेत चालली आहेत. आता कोण विसरेल एक नाव अक्षय श्रावण कारभारी, ज्याने 2020 मिस्टर इंडिया पदक उचललं, 2023 मिस्टर एशिया पदक उचललं. आणि तसा मैदानी खेळाचा जर आपण विचार केला गेला ना तर बैलांवरती तर भरपूरच प्रेम आहे. कारण अजय भंडारी यांचा ब्रिझर बैल भिवंडीमध्ये अनेक साऱ्या शर्यती तो खेळत असतो. या पण नाणेफेकीचा कौल करूयात. आदरणीय प्रभुनाथजी भोईर साहेब, विधानसभा संघटक आणि कार्यसम्राट नगरसेवक आमदार साहेबांचे बंधू यांच्या शुभेच्छा आपण सन्मान टॉस करत आहोत. माफ करा.
सो नाणेफेकीचा कौल आपण करूयात. आमदार चषक 2025. आमदार साहेब कॉल आहे. सतीश साहेब म्हणजे टॉस घेसरच्या कॅप्टनने जिंकला. फक्त आपला डिसिजन सांगा. फिल्डिंग ते करतील. थँक्स टू आदरणीय प्रभुनाथजी भोरी साहेब. आपण पुन्हा एकदा मंचाची शोभा वाढवा. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच. टॉस झालेला आहे परंतु द्वंद्वालाही सुरुवात झालेली आहे. एका बाजूला 71 धावसंख्येच्या चेसमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट जाणं, तीही मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटीलची. कुठेतरी दुःखेचे सावट. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. क्रिकेटमध्ये भावना खूप महत्त्वाच्या असतात. आता या मॅचच्या अगोदरचा सामनाच तुम्ही पहा ना, जिथे मैदानाच्या आतमध्ये वाडेघर आणि संघ खेळत होता हेदुटणे. त्या सामन्यामध्ये फक्त एका धावसंख्येच्या फरकाने सामना परास्त झाला. हेदुटणे संघाला त्या ठिकाणी पराभवाचा मोठा धक्का बसला असावा. खरं तर आम्ही नेहमी असं म्हणत असतो की एखादी प्रियसी सोडून गेल्यानंतर सुद्धा जेवढा आपल्याला त्रास होत नाही ना, तेवढी एक मॅच हरल्यानंतर आपल्याला त्रास होतो. भावनांनी भरलेला खेळ आहे. अनिकेत पाटीलची अशीच भावना कदाचित दुखावली असावी, कारण 71 धावसंख्येच्या चेसमध्ये सलामीवीर मैदानाच्या बाहेर जाणं कुठेतरी दुःखच असतं. त्याच्यामुळे आता तो बाद झालाय, परंतु हरकत नाही आहेत. दत्ता ठाकूर लेजेंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, आणि जे दोन्ही खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आहेत ना, ते लेजेंड आहेत. ज्याने अनेक वर्ष सोनारपाड्याचं नाव क्रिकेटच्या परिपटलावरती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणलं, तो दत्ता ठाकूर क्रमांक 3 वरती गेलाय. दुसरा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल यामध्ये पाठमुरा वळतो फिल्डर. टप्पा पडला. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान जात होता चेंडू. डीपमध्ये थोडासा हवेमध्ये बॉल फिल्डरने पाहिला गेला आणि अखेरकार बॅटच्या साहाय्याने ऑन द मार्क झाला दत्ता ठाकूर आणि ऑन द मार्क झाले संघ सोनारपाडा. हा सामना लवकर संपणार नाहीये. एका बाजूला संदेश खुल्या गाठातून खेळण्याचाही तो अनुभव घेतो. जरूर वेगवान तो बॉलर आहे. कधी पेस व्हेरिएशन करेल, कधी टर्न करेल बॉलला, ते सांगता येत नाही. परंतु त्याच्यासमोर दत्ता ठाकूरचा चांगला स्ट्रोक राहिला, ज्याच्यावरती 2 धावा मिळाल्यात. संदेशचा बॉल ऑफस्टंपवरती होता. कलात्मकतेचा आविष्कार. टप्पा पडलाय आणि बॉल गेलाय सीमा पार. चौकार. बॉल होता फक्त दिशा देण्याचं काम. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की परफेक्टली बॉलच्या मिरिटमध्ये हा फटका. ऑफस्टंपवरती बॉल पडल्यानंतर आपण चॉप म्हणू शकतो. फक्त दिशा दिली. चॉप करत असताना हा बॉल स्वीपर कव्हरच्या दरम्यान तुम्हाला चौकार पाहायला मिळाला. मी म्हटलं होतं की हा खेळाडू अगदी खरं लेजेंड आहे. आणि असं म्हणतो ना आपण की एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव तुमचा शिक्षक असतो. तो अनुभव तुम्हाला पाहायला मिळाला दत्ता ठाकूरचा. न माइंड डायव्हर्शनने त्याने हा फटका खेळला गेला संदेशच्या विरोधातला. त्याचा पहिला चौकार आणि चौकाराने टीमची धावसंख्या 6 ऑन बोर्ड. थांबून खेळला. जजमेंट चांगलं होतं. खुलवट टप्पाचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑनला फिल्डर नाहीये. चेस मोठी होती फिल्डरसाठी आणि अखेरकार ती चेस पूर्ण करू शकला नाही फिल्डर. लॉंग ऑन सीमा पार. लागोपाठचा दुसरा 4 बाय दत्ता ठाकूर. माणसाच्या खरं तर गुणधर्मामधला एक असा गुणधर्म जो तुम्हाला नेहमी पुढाकार देत असतो, तो गुणधर्म म्हणजेच तुमचा अनुभव. तो अनुभव पाहायला मिळाला. खुलवट टप्प्याचा बॉल होता. स्वतःचा बचाव न करत असताना त्याच्यावरती अटॅक केलं. मिड ऑन आतमध्ये होता, त्याच्यामुळे लॉंग ऑन बाहेर. हा दुसरा चौकार दत्ता ठाकूरच्या बॅटमधनं आलाय. पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा तोच रिझल्ट, परंतु आता धावा चांगल्या मिळतील. लागोपाठचा तिसरा चौकार. विचार पडलाय संदेशला की पायांवरती घाव घालणारा बॉल सुद्धा बॉर्डरलाईनच्या बाहेर जातोय. एकमेव त्याचं कारण दत्ता ठाकूरकडे अनुभव भरपूर आहे आणि तोच अनुभव या ठिकाणी दाखवत असताना संदेशच्या विरोधातला हा चौकार नंबर 3. का बॅटिंग करतोय सध्या तरी. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या डोळ्यासमोर. ॲक्शनवरती रिॲक्शन बदलले संदेश या गोलंदाजाचे आणि त्याच्या विरोधातला हा तिसरा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. वेलकम रोहित. नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या 14. लेग स्टंपवरती बॉल. त्याच्यावरती ही प्रहार. बॉल हवेमध्ये. फिल्डर जज करतायत. याच्या अगोदरच्या बॉलवरती 3 चौकार पाहायला मिळाले, परंतु हा फटका स्क्वेअर लेगच्या बाहेर. अंपास इशारा की हा षटकाची समाप्ती होत असताना 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 71 धावसंख्येच्या चेसमध्ये 20 या आकड्यावरती पोहोचतोय संघ गावदेवी सोनारपाडा. आपण जी चर्चा करत होतो, खरं तर हा विभाग म्हटला गेला तर मैदानी खेळासाठी हा विभाग प्रसिद्ध आहे. या परिसरामध्ये तुम्हाला कुस्तीपट्टूही पाहायला मिळतील. काही बैल अशी आहेत की जे बैलांच्या लढतीमध्ये नाव पुढे करतात. फॉर एक्झाम्पल आपण रेबल्स घेऊ शकतो. आणि अनेक असे युवक आहेत ज्या युवकांना खरे तर
64 स्पर्धेमध्ये तुम्ही बघितलंय त्यामधलंच खरं तर बैलांचा विचार केला तर अजय भंडारी यांचा ब्रिझर बैल तोही त्यांचं नाव गाजवतोय. दक्षू पाटील यांचा लिंगा बैल जो उंबाड्याचा आहे. त्यानंतर सचिनजी म्हात्रे या बैलाचं नाव खरं तर कोण गावाच्या इतिहासामध्ये कोरलं गेलेलं आहे. अर्थातच सूर्या बैल सचिन म्हात्रे यांचा सूर्या बैल आणि अमर भोईर यांचा राजा बैल जो पुणा किंग आहे. अनेक सारे अशी बैल आहेत ज्या बैलांची नावं तुम्ही सातत्याने या विभागामध्ये घेत असता. सो सध्या या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही मी खरं तर आभार व्यक्त करेन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि हेच महत्त्वाचं होतं कारण असं म्हणतात ना की एक तुमची चांगली सुरुवात तुमचा यशाचा 70% टप्पा पार करत असतो. सध्या तरी असंच आपण म्हणूया की 71 धावसंख्येचं लक्ष आहे आणि ही सुरुवात जी झाली ना ती सुरुवात दमदार झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला समीर पाटील आहे या आता तेच करायचं आहे. सुरुवात त्याची चांगली करायची आहे. ओव्हर द विकेट ऑप्शनच्या बाहेर होता चेंडू. पंचांकडे बघितलं गेलं. समीर पाटील पाहत होते. धर्मेंद्र सरांचा इशारा की हा वाईट बॉल. अशा सिच्युएशनला ना तुम्हाला बॅट्समनची मुवमेंट ओळखायची असते पण तो बॅट्समनची कोणत्या प्रकारची मुवमेंट नव्हती. पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर ऑप्शनच्या बाहेर अर्थातच अवे प्ले फ्रॉम द बॉडी रेंजपासून थोडासा दूर ठेवण्यात आला प्रतीकचा. हाही बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. एक्स्ट्रा कव्हरला आता फिल्डर आहेत. टप्पा पडला ॲक्युरेटली फिल्डरच्या हातामध्ये आला. अजय होते त्या ठिकाणी एक सर्वोत्कृष्ट खेळाडू. अजयला नेहमी तुम्ही डीपमध्ये पाहिलाय कोणत्या प्रकारची मिस्टेक त्याच्या माध्यमातून होत नसते. त्यालाही माहिती आहे की इन सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये काय करायचं. बॉलर चांगली कामगिरी करतोय तर ॲज अ फिल्डर आपलं ते काम आहे की ते काम आपण सक्सेसफुल करावं. त्यासाठी अजयला तुम्ही पाहिला ज्याने बॉल अडवला गेला आली सिंगल आणि ज्याच्या बॅटमधून मागच्या ओव्हरमध्ये आपण तब्बल 20 धावा पाहिल्या तोच दत्ता ठाकूर ऑन अ स्ट्राईक. फुलटॉस बॉल ऑन साइडला. आता मी तर म्हणेन फसवला. ही नामी संधी दत्ता ठाकूरला बाद करायची संधी आली ते ऍक्सेप्ट केली. चॅलेंज होता प्रतीक समोर तो चॅलेंज हे ऍक्सेप्ट केला. अखेरकार महत्वाचा विकेट. दत्ता ठाकूर मैदानाच्या बाहेर. लागणारा झटका क्रमांक 2. दुसरा हादरा बसलाय टीम सोनार पाड्याला. एका बाजूला खरं तर काळजाचा ठोका चुकला असावा समीरचा कारण जसा बॉल हवेमध्ये होता त्यांनी बघितलं बॅट अगदी त्याच्या खांद्यावरती होती की ही विकेट महत्त्वाची गेली तर सध्या अडचणीमध्ये सापडेल आणि असं म्हणू शकतो की सध्या तरी अडचणीमध्ये सापडला आहे सोनारपाडा संघ. पण तो हतबल न होता क्रिकेटच्या परिपटलावरती आपण पुढे जात असतो. नो डाऊट टीमकडे अजूनही राहुल केने सिद्धेशी अजून डगआउटमध्ये आहे. तोही ताकद ठेवतो मोठे फटके खेळण्याची. येणाऱ्या बॅटिंगमध्ये श्रीधर म्हात्रे आहे तोही मिडल ऑर्डरमध्ये चांगला खेळत असतो. त्याच्यामुळे खेळ आपल्या आता अंगलट न येता आपल्याला कशा प्रकारची कामगिरी करायची हे आता माइंडमध्ये सेट करावं लागेल समीर पाटीलचा. कारण एक गोष्टीचा चांगला उल्लेख केला की निसर्गाची संपत्ती आपल्याला मिळते मग शरीरा आपण का सांभाळू नव्हे. खरं तर या गावामधून मिस्टर इंडिया आणि मिस्टर एशिया तुम्हाला अक्षय कारभारी पाहायला मिळाला. एखादा आपल्याकडे आमदार आला ना तर आपल्याला सांगावं लागतं की तो आमदार आहे. एखादा खासदार आला तर सांगावं लागतं की तो खासदार आहे. परंतु एखादा बॉडी बिल्डर आला ना आपल्याला सांगण्याची गरज लागत नाही की तो बॉडी बिल्डर आहे. त्याच्यामुळे शरीराला सांभाळा आणि तो शरीर सध्या तरी सांभाळत असताना समीर पाटील आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये त्याच ताकदीने त्याला मोठे फटके खेळावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये राहुल केने. राहुलसाठी हा बॉल वेगाने होता ऑप्शनच्या बाहेरही होता. राहुल एक सिंगल बनवली आहे परंतु मिसफील्ड झाली. बॉल अगदी चालला आहे आकाशच्या हातामध्ये. दरम्यान जर आपण पाहिल्या तर या बॉलवरती मिळतात 2 धावा. या 2-2 धावा ही महत्त्वाच्या आहेत. धावा कशाही बनव त्या येणं गरजेच्या. सोनारपाडा टीमला आता एकच करायचं आहे की चांगल्या बॉलवरती सन्मान देणं प्रत्युत्तर देणं. खराब चेंडू जर आला तर त्याच्यावरती जो प्रेशर वाढला आहे या दुसऱ्या ओव्हरमध्ये तो प्रेशर कसा बाहेर निघेल त्याच्यावरती आता कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 24-71 धावसंख्येचं लक्ष या मॅचमध्ये. खुलवटापाचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला गेला. डीपमध्ये काऊ कॉर्नर फेस क्लिअर करत असताना इथनं बॉल मागे चालला. पुन्हा एकदा आकाश इन ॲक्शनमध्ये नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी परंतु पोचलाय समीर. तुम्हाला टीमला द्यावं लागतं एफर्ट्स. 100% कमिटमेंट तुम्हाला द्यावे लागते. जेव्हा तुम्ही डीपमध्ये फिल्डिंग करता तेव्हा प्रत्येक येणारा बॉल तुम्हाला पाहावा लागतो. सिच्युएशनला हँडल करण्यासाठी तुम्हाला तेवढं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं. सुंदर राहिलं बॅकअप आकाश. त्याने बॉल फेकला गेला परंतु दरम्यान 2 धावेने टीमची धावसंख्या 26. बॉल चांगला टप्पा पडला उचळीच घेतली नाही. एका दिशेने पाहतात बॅट्समन की कशा पद्धतीने हा बॉल आला. मोस्टली आपण कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये पाहिलं तर जास्तीत जास्त सिमेंट विकेट नसते. जास्तीत जास्त मातीने
बनवलेली विकेट असते आणि ते ॲडव्हान्टेजेस मिळतं की पुढे पडल्यानंतर कधी कधी बॉल खाली राहतो आणि तेच राहिलं या बॉलवरती प्रतीकचं. पेस व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर वन इज अ बेस्ट वेपन, अस्त्र असतो हा तो अस्त्र प्रत्येकने दाखवत असताना ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. पॉवर प्लेची दोन्ही षटकं समाप्त झाल्यानंतर 71 धावसंख्येच्या लक्ष्यापर्यंत पोहोचत असताना 2 गडी गमावले गेल्यात टीम सोनारपाडाने. टीमची धावसंख्या 26 म्हणजे येणाऱ्या 18 बॉल आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये 45 धावा बनवायच्या आहेत टीम सोनारपाड्याला. चला टीम मीटिंग नकोय, टीम मोठी देसाई, ज्या बॉलरला तुम्हाला प्रमोट करायचं आहे 3ऱ्या ओव्हरमध्ये लवकर प्रमोट करा, परंतु वेळ घेऊ नका. सन्माननीय विकासजी गायकर साहेबांचे या ठिकाणी मंचावरती आगमन झालेलं आहे. हा VIP डाईस तुम्हाला पाहायला मिळतोय. रती महारथी या मंचावरती तुम्हाला या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतील. खरं तर सतीश दादा यांच्यावरती भरपूर प्रेम आहे, मित्रता ते जपत आलेले आहेत आणि मित्रता तोच माणूस जपतो ज्याच्यामध्ये माणुसकी असते. आपण असं म्हणत असतो ना की ज्याच्याकडे पैसा असतो, दान धर्म करतो, त्याच्याकडे पैशाची कधीच कमी नसते आणि त्याच्याचकडे माणसं येतात ज्याच्याकडे माणसांची कमी नसते. माणुसकीचं नातं आपण तेव्हा समजतो जेव्हा आपल्या घराच्या पायरीवरती चपलांचा थर असेल ना, तेव्हा समजा की त्या माणसांकडे माणुसकी आहे. आणि तेच माणुसकीचं नातं सतीश चंद्रकांत भोईर नेहमी जपत आलेले आहेत आणि त्यांच्या मैत्रीला साथ देऊन हा सर्व मित्र परिवार, हा सर्व पाहुणा वर्ग तुम्हाला या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 3साठी आलाय सागर, नेहमी वेगवान बॉलर म्हणून त्याची ख्याती राहिली आहे या टीममध्ये आणि तोच आता सध्या तरी 3ऱ्या ओव्हरमध्ये. ऑफसमरती बॉल समोर लॉफ केलाय, डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर नाही, चेस मोठी फिल्डरसाठी टप्पा पडल्यानंतरच समजलं की बॉल आउटफील्डच्या माध्यमातून खूपच वेगाने झाला, लॉंग ऑफ बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा 4. समीर पाटीलच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या बाहेर, चौकार आणि चौकाराने टीम आता 30 वर. सन्मानित तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडनं एक पारितोषिक आम्ही अनाउन्स करत आहोत की लागोपाठच्या 3 सिक्सर आणि लागोपाठच्या 3 बाउंड्रीजसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ते म्हणजे टीम सोनारपाड्याला. एक चौकार आला, त्यानंतर खोलवर टप्प्याचा बॉल, 3 विकेटसाठी सुद्धा हे पारितोषिक असेल. म्हणजे 3 विकेट, 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळाल्या धावा 4, त्याच्यानंतर सिंगल, 2 बॉलवरती खर्च केला धावा 5. सागर पुन्हा एकदा तयार. सागरचा बॉल, हा बॉल पडल्यानंतर खाली राहिला, जो बॉल राहुल केनेसाठी. या मॅचमध्ये राहुल थोडासा स्ट्रगलच करतोय, कारण असं म्हणू की मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी प्रतीकच्या अगेन्स्ट 2 डॉट बॉल फेस केले. आता पहिला बॉल फेस केला सागरचा, तिथेही त्यांनी डॉट बॉल फेस केला. त्याच्या बॅटमधल्या ज्या सुरुवातीला 2 धावा पाहायला मिळाल्या ना, त्या 2 धावेनंतर तो थोडासा मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करतोय. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, कारण 71 धावसंख्येची चेस अगदी मोठी चेस आहे. सागरचा हा बॉल सुंदररित्या खेळलाय. जजमेंट होतं, गॅपमध्ये ढकलला गेला बॉल, पण तो गॅप कव्हर केली गेली. एका बाजूला समीर पाटील या ठिकाणी डेंजर एंडला धावत होता, पण तो पंचांनी रेफर केला गेला की थर्ड अंपायर. असं वाटलं नव्हतं की समीर पाटील डेंजर एंडला असेल, परंतु पाहूयात या बॉलवरती घडलं काय. थर्ड अंपायरला मी विनंती करेन की या आमच्या कंट्रोल रूममध्ये आपण चेक करूयात की या बॉलवरती समीर पाटील बाद आहेत की नाही ते आपण पाहायचं आहे. थर्ड अंपायर पाहायचं आहे. मॅनेजमेंट कमिटी अथवा थर्ड अंपायर जर असेल तर या ठिकाणी या आपण चेक करत आहोत या बॉलवरती घडलं काय. योग्य तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. एका बाजूला समीर पाटीलचं मैदानाच्या आतमध्ये राहणंही गरजेचं, एका बाजूला जाणंही गरजेचं असेल टीम मोठी देसाईसाठी, परंतु एक्झॅक्टली रिझल्ट या बॉलवरती काय आहे ते आपण कळूयात. शिवसेना उंबाडे कोळी विभागीय शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबाडे आयोजित SB ग्रुपच्या संयुक्त विद्यमानाने आमदार चषक 2025 मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. खरं तर एक छोटंसं रोपडं होतं. त्या छोट्याशा खरं तर जसं आपण एखादं झाड सुरुवातीला छोटंसं असतं तेव्हा लावतो, मग त्याचा विस्तार होतो, तो अनेक वर्ष वाढत जातो. तशा प्रकारे विश्वनाथदादा भोईर त्यांच्या सोबतीला राहून सतीशदादा भोईर यांनी ही शाखा खरं तर पुढे नेली आहे. इट्स नॉट आउट, पंचांचा डिसिजन आला नॉट आउट, सो असेल सेफ, तो म्हणजेच समीर पाटील आणि
या बॉलवरती 2 धावा मिळाला आणि 2 धावेने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 33. इक्वेशन आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. या ओव्हरमधले 2 चेंडू बाकी आहेत, म्हणजे 14 बॉलमध्ये अजूनही 38 धावा बनवायचे आहेत. सोप्या आहेत जर विचार केला तर, परंतु कठीण आहेत. त्या डॉट बॉलचे रेशो वाढवलं तर म्हणजे दोन्ही बाजूने हा सामना तेवढाच बॅलन्स आहे. सागर तयार. सागरचा बॉल ऑप्शनच्या बाहेर पडल्यानंतर वळलाय. जो टर्न प्राप्त झाला तो टर्न त्याच्यासाठी बेनिफिट देऊन गेला नाही. सध्या तरी त्याने धावा खर्च केल्यात. आपण जर पाहिला गेला तर 7 टी शर्ट वरती त्याच्या 7 आकडा आहे, त्याच्यामुळे त्याने आतापर्यंत खर्च केल्या धावा 8 केल्यात. म्हणजे व्हाईट बॉल आला. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 34. 71 धावा या मॅचमध्ये बनवायच्यात गावदेवी सोनार पाड्याला. लेन बॉल होता, ऑन साइडला लवकर पिक केलाय. स्ट्रोकचं एक्झिक्युशन गॅपमध्ये होतं, परंतु काय फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग आणि ऑन अ स्टंप फेकी. फिल्डर त्या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळाले. वरुण पाटील काय एफर्ट्स. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय, तिसरीचा होता, परंतु इथनं विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. कदाचित सिद्धेशला आता मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल, कारण संघ अडचणीमध्ये आणि तेच घडलं. सिद्धेश आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय. विचार करावा लागेल आता मोठ्या स्ट्रोकसाठी कसं जावं, प्रत्येक बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवणं, या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये आता कॅल्क्युलेशन करून कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळावं लागेल. धावफलकावरती आता या बॉलवरती धावा आल्या 2, म्हणजेच बेनिफिट मिळाला. स्कोर कार्ड अजून 2 धावसंख्येने लेस होईल. 36 धावा टीमच्या टोटलमध्ये. इक्वेशन राहिलंय आता 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या 35. ऑन पेपर जर या धावा थोड्याशा कठीण वाटल्या असल्या ना, तरी ऑन ग्राउंड त्या धावा बनवण्याची ताकद ठेवतो संघ सोनारपाडा. कारण मैदानाच्या आतमध्ये आता गेलाय सिद्धेश पाटील. त्याची तुम्ही देही यष्टी पहा, तुम्हाला अमर ठाकूरची आठवण होईल, जो या गावाचा एक वेगवान बॉलर आहे. तशीच देही यष्टी असणारा हा खेळाडू मोठे स्ट्रोक खेळण्याची ताकद ठेवतो, म्हणून मैदानाच्या आतमध्ये आता त्याला प्रमोट केलाय. तो म्हणजेच क्रमांक 5 वर. सर्वांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा आम्ही करत आहोत. आमदार चषक 2025 स्वप्नातून साकारलेली स्पर्धा सन्मान्य सतीश चंद्रकांत भोईर यांच्या या क्रीडा महोत्सवामध्ये मित्रांनो तुम्ही आहात आणि प्रेक्षकांचं ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल असेल, या बॉलमध्ये जो आकडा नोंदवेल तिथून हा धावफलक थोडासा लेस होत जाईल. शेवटचा बॉल ऑन साइडला चालला. हा पण पूल करत असताना सिंगल धाव कंप्लीट झाली. कदाचित ठेवायची स्ट्राईक समीर पाटीलला. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजेच 3 गडी गमावल्यानंतर धावा 37, म्हणजे येणारे बॉल 12 आणि 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या 34. हा विभाग जर आपण पाहिला ना, तर या विभागामध्ये अनेक साऱ्या, मी सुरुवातीला सांगितलं की अनेक साऱ्या अशा नैसर्गिक संपत्ती आहेत, अशी वृक्ष आहेत, अशी झाडं आहेत ज्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वस्तू आपण बनवू शकतो. आता तुम्ही सध्या तरी पहा, उजव्या बाजूला खरं तर बाबलीची झाडं जास्त आहेत. पुढे गेलात तर तुम्हाला थोडीशी बोराची झाडंही पाहायला मिळतील. प्रामुख्याने आपण जेव्हा 10 वर्षाच्या आधीचा विचार केला ना, तर आपण आगरी समाजामध्ये बैलगाडी जास्त यूज करायचो. मग त्या बैलगाडीसाठी आपण जो जुकार असतो तो जुकार या झाडाने आपण बनवत असत आणि माहिती असेल, आपण ऐकली असेल, परंतु पुढच्या पिढीला कदाचित या गोष्टी पाहायला मिळणार नाही. करूयात सन्माननीय दीपकजी पाटील यांच्या शुभ हस्ते समाजसेवक विकासजी गायकर यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन सन्माननीय विकासजी गायकर, तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत, त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा. सन्माननीय विकासजी गायकर समाजसेवक यांचा शुभ सन्मान आपण दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणून करत आहोत. निसर्गाशी खरं तर आपल्याला येताना चालावं लागतं. आता कदाचित तुमच्या वयामध्ये तुम्ही छोटे असाल, तुमचे वडील तुम्हाला घेऊन जात असतील एखाद्या बोराच्या झाडाखाली, तेव्हा ती जी सुकलेली बोरं असायची ना, ती आपण आधी जमा करायचो. मग तिला पाण्यामध्ये टाकून ओळी करण्यात यायची, तिच्यावरती मिठाचं थर लावलं जायचं आणि ती एका डब्यामध्ये पाक केली जायची. आणि पहिला पाऊस पडल्यानंतर जसा त्यांचा रस निघायचा ना, तशी आपण तेव्हा ती खायचो. ते आम्हीही खायलात, परंतु असं वाटत नाही की आमच्या मुलांना ते पाहावंच मिळेल. ज्या निसर्गाने दिलेल्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी मित्रांनो जपा. कारण आधी कुत्री घरात न यावी म्हणून आपण दरवाजापुढे माणसं ठेवायचो. आता माणसं न यावी म्हणून कुत्री ठेवतो आणि दरवाजावरती प्लेट लावतो की कुत्र्यापासून सावधान. त्याच्यामुळे जरूर बदललं आहे जग. तुम्ही बदलता, चांगली गोष्ट आहे, परंतु एवढंही बदलू नका जिथे तुमची माणुसकी संपेल. माणुसकीचं नातं नेहमी आम्ही जपत आलो आहे, म्हणून माणुसकीच्या नात्याने सतीशजी चंद्रकांत भोईर यांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही बघत आहात वर्ष दुसरं, अर्थात आमदार चषक 2025.
षटकं संपली 3, गरज आहे 12 चेंडूमध्ये 3471 धावा या मॅचमध्ये बनवायचा होता. आता तिसऱ्या ओव्हरसाठी आलाय, चौथ्या ओव्हरसाठी आलाय अजय. अजयचा पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता, बॉल मागे चालला होता. सागरची चांगली फिल्डिंग झाली, एका बाजूला डायरेक्ट हिट सुद्धा झालं. सागर मात्र वाटतं थोडासा फिल्डिंग पोझिशनमध्ये असताना थोडासा हायपर आहे. त्याला समजायला हवं होतं की डीपमध्ये फिल्डर नाही आहे. बॉल अजयकडनं सुटला असता तर कदाचित बॅकअपला फिल्डर नसल्या कारणाने एक्स्ट्रा धाव मिळाली असती, परंतु तिथनं दैव बलवंत अजयनी तो बॉल कव्हर केला. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक, 11 बॉलमध्ये 33 बनवायचे आहेत आणि तेवढी क्षमता आहे सिद्धेश पाटीलकडे. कारण त्याची बॉडी लँग्वेज तुम्ही पहा, त्याच्या बॅटमधून मिस्टामिंग स्ट्रोक जरी आला ना तरी हवेच्या विरुद्ध तो फटके मोठे खेळू शकतो, अशी त्याची भक्कम देही यष्टी आहे. राऊंड द विकेटने मिस्टामिंग स्ट्रोक मागे चालला, बॉल थर्डमॅन आहे. एक सिंगल बनवण्याचा आता प्रयत्न होणार नाही कारण संघ आता दबावामध्ये. जो आपण विचार करत होतो ना की दबावामध्ये रती महारथी सुद्धा मिस्टेक करतात, परंतु आता इथं हेच करायचं आहे. माइंडला थोडंसं रीड करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे, हवा कोणत्या दिशेने, बॉल कुठे येतोय. दरम्यान ज्यांचा आपण आतुरतेने या क्रीडा स्पर्धेमध्ये वाट पाहत होतो ते कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचे संचालक आणि कार्यसम्राट नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका आदरणीय उद्योगपती मयूरजी पाटील साहेब बल्लाने आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम. त्या विभागाला खरं तर लाभलेला असा चेहरा, ज्या चेहऱ्याकडे समाजसेवेची धोरणं तुम्ही पाहून समाजसेवा कार्य करत असताना भरपूर वेळा मयूरशेठ पाटीलांना तुम्ही बघितलं. मोहिली या विभागामध्ये जर तुम्ही गेलात तर अनेक सारी औद्योगिकरणाची जी कामं आहेत, गरजू लोकांना मदतही करत असतात. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांचं सहर्ष स्वागत. फिंगर रोल करत असताना बॉल अगदी स्टिकवरती तुम्हाला पाहायला मिळाला. ऑफस्टमवरती घाव घालणारा बॉल अजयचा सुंदर, जिथून परतेल मैदानाच्या बाहेर समीर पाटील. बॉडी लँग्वेज अशीच म्हणते टीम सोनारपाड्याची की आम्ही थोडेसे हतबल झालेलो आहोत. 71 धावसंख्येच्या या लक्ष्यापर्यंत पोहोचत असताना सध्या तरी 8 बॉलमध्ये 32 आणि तेही मैदानाच्या बाहेर समीर पाटीलचं परतणं थोडंसं धोकादायक आहे. सिद्धेश पाटील आतापर्यंत 1 वरती खेळतोय, मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वरती गेलाय श्रीधर म्हात्रे. त्याच्यासमोर अजयचा बॉल बॅकअप दॅन आणि त्याच्यावरती काय प्रहार केला गेलाय. मिडविकेटच्या बाहेर हा तडाखा श्रीधर म्हात्रेचा षटकार. तर मात्र की विजलो जरी आज मी माझा अंत नाही, पेठेन उद्या नव्याने हे सामर्थ नाशिवंत नाही आणि शांत बसायला आम्ही सोनार पाडाकर काही संत नाही. षटकार आला आणि षटकाराने आता इक्वेशन चेन 7 मध्ये 26. पुन्हा एकदा बॅकअप दँडने, परंतु आता फसवलं, टप्पा पडला, बाहेर काढला विकेट किपरच्या हातामध्ये. आणि जे आशेचं किरण दाखवलं होतं त्या किरणाला थोडंसं मावळत असताना हा बॉल बॅकअप दँडने सर केला गेला, डॉट बॉल. अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे 45. येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 26 धावसंख्येची गरज. 6 बॉल 26 धावा. सध्या तरी हा तुम्हाला मुख्य आम्हाला व्यासपीठ पाहायला मिळतोय. दरवर्षी खरं तर मयूरदादा भेट देत असतात. बल्लानीच्या औद्योगिकरणामधलं एक मोठं नाव, गतिशील विचारांचा कृतिशील नेता म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत असतो त्यांची समाजसेवा जर तुम्ही पाहिली तर त्या विभागामध्ये कोणी गोरगरीब जर त्यांच्याकडे मदतीचा हात मागण्यासाठी गेला ना तर त्यांच्या मुखातून कधी नाही हा शब्द येणारच नाही. कारण समाजसेवा हा त्यांचा पहिला हित आहे. या समाजसेवेच्या माध्यमातून दादांचं नाव हे आपण बघितलं तर या समाजामध्ये मोठं त्यांनी त्यांच्या समाजसेवेच्या माध्यमातून केलेलं आहे आणि तेच दादा सध्या व्यासपीठावरती आहेत. त्यांच्या समवेत मनोज व्यापारी, बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत, विराजमान आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सेकंड स्पेलमध्ये आलाय. आपण विचार केला होता की संदेश 3ऱ्या किंवा 4थ्या ओव्हरमध्ये येईल, परंतु संदेशला डेथ ओव्हरमध्ये आणलं गेलं. ती जिम्मेदारी आता त्याच्यावरती दिली गेली आहे की या 6 मध्ये 26 रोखायचे आहेत.
सिद्धेश ट्रॅकिंग एंड वरती आहे, ऑन साइडला बॉल कदाचित जाईल बाउंड्रीच्या बाहेर आणि सामना अजून संपलेला नाही. ट्रेलर होता 4 ओव्हरचा, परंतु पिक्चरचा थ्रिलर आता कदाचित तुम्हाला पाहायला मिळेल. सिद्धेशच्या बॅट मधला सुपर स्ट्रोक षटकार. खरं तर हा फटका आपण पाहिला तर जरूर बॅटच्या प्रॉपरली संपर्कामध्ये आला. हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेलाय, रिदम मध्ये आलाय. आता संघ सोनारपाडा रिदम मध्ये आलाय. सिद्धेश पाटील, जो सिद्धेश पाटील थोडासा शांत होता, परंतु तो शांत आक्रमक कधी हे दोन्ही रूप धारण करू शकतो. आणि सध्या तरी डबल फेस क्लिअर करत असताना, डबल फेस दाखवत असताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पहिला सिक्सर त्याचा पाहायला मिळाला. जबाबदारी आहे टीमच्या जबाबदारीला जो हँडल करतो त्याला आपण असं म्हणत असतो की तो असतो योद्धा आणि वॉरियर आहे सिद्धेश पाटील. त्यालाही माहिती आहे की सामना जिंकला तर मोराच्या डोक्यावरती जसा पिसारा असतो ना तसा आपण पिसारा पुढे जाऊ. पुन्हा एकदा परंतु मिस टायमिंग. आता अडकलाय, आता ट्रॅप होतं संदेश आणि त्या ट्रॅप मध्ये लॉंग ऑनला अडकला गेला सिद्धेश पाटील. इथनं विकेट महत्वाची. फलंदाज बाद. येणारे बॉल 4-4 मध्ये बनवायचे धावा 20. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. उजवा पाय जागेवरती ठेवतो, डावा पाय थोडासा हवेमध्ये वेट ट्रान्सफर करण्यासाठी तो करतो, परंतु सिद्धेशच्या बॅटमधनं मोठे फटके आले असते. हा बॉल जर आपण पाहिला तर ऑन साइडला थोडासा काय होईना, परंतु हवेच्या दिशेने खेळला होता. फिल्डरच्या हातामध्ये तुम्ही बघितला त्या ठिकाणी होते अजयच्या हातामध्ये झेल तुम्हाला पाहायला मिळाली. आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विक्की. 4 मध्ये 20 बनवायच्यात. ऑन साइडला टप्पा पडल्यानंतर अनुमान लावू शकत नाही. टप्पा पडला, बॉल गेला फिल्डरच्या डोक्यावरून. आणि ज्याप्रमाणे सिद्धेशने सुरुवात केली होती, विजयाचे स्वप्न दाखवले होते, मैदानाच्या आतमध्ये विकी गेला आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला म्हणजे इक्वेशन 3 चेंडू 16. सामना अजूनही संपला नाही. कदाचित विकीला तेच सांगायचं असावं की लोणावल्याची फेमस चिक्की, परंतु मी टीम सोनारपाडाच्या माध्यमातून खेळतो. विकी आणि त्याच्या बॅटमधून आलाय चौकार. 3 चेंडू आणि 16चं समीकरण. 3 चेंडू 16चं समीकरण. संदेशने पहिले षटक 20 धावेचं हाताळलं. त्या संदेशच्या हातामध्ये हा बॉल 26चा त्याला बचाव करायचा आहे आणि 26चा बचाव करत असताना 2 त्याच्यावरती वार झालात. 1 डॉट बॉल या मॅचमध्ये पुढे जाईल मोठी देसाई आणि 1 मोठा फटका पुढे जाईल सोनारपाडा. ऑन साइडला परफेक्टली फ्लो मध्ये आलाय का फिल्डर जज करतात आणि वेल जज कॅच. आता शुटकेचा श्वास सोडला असावा कारण ही विकेट मोठ्या फटक्यानंतर दुसरी जाते. इथे परतेल विकी मैदानाच्या बाहेर आणि 2 चेंडू गरज 16 धावेची. तोच फेस होता खरं तर त्याच गतीने बॉल टाकला गेला. बॅट्समन वेगळा होता परंतु तिथे आपल्याला अजय पाहायला मिळाला. त्याच अजयच्या हातामध्ये तुम्ही सिद्धेशच्या षटकारानंतर कॅच पाहिली. सिद्धेशची चौकाराच्या नंतर विकीची कॅच पाहिली. तोच फिल्डर त्या ठिकाणी म्हणजेच 2 वेळा अजयने खूप चांगलं काम केलं. ज्या अजयने 8 धावा खर्च करत असताना 1 गडी त्याच्या खात्यामध्ये जमवला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेला निकेश. 2 मध्ये 16 बनवायचे. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला परंतु तो झाला मिस. मैदानाच्या आतमध्ये आता तुम्ही पाहिलं तर दबावामध्ये संघ सोनारपाडा कारण हे मिशन राहिले ते थोडंसं इम्पॉसिबल कारण एका बॉलमध्ये आता बनवायचे 16 परंतु चांगला राहिला फाईट बॅक. मी कौतुक करेन टीम सोनारपाड्याचं की 71 धावसंख्येचं मोठं लक्ष्य होतं. न डगमगता सुरुवात चांगली राहिली. 20 धावा बनवल्या गेल्या दत्ता ठाकूरने. समीर पाटीलच्या 8. सिद्धेशचाही षटकार प्रोडक्टिव्ह राहिला या मॅचमध्ये परंतु तो या मॅचला फिनिश करू शकला नाही. डाऊन द लेग स्टंप. अजून 1 बॉल कदाचित थांबावा लागेल. यंगस्टार पाठवलंय मैदानाच्या आतमध्ये. का तर सोनारपाडा प्रीमियर लीग जेव्हा होते ना तेव्हा नवीन चेहरे प्रत्येक टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दत्ता ठाकूर यांची वेगळी टीम, सिद्धेश यांची वेगळी टीम, समीर यांची वेगळी टीम. म्हणजे प्रत्येक आयडॉल असतो आणि तो आयडॉल ठरवत असतो की आपल्या संघामध्ये कोणता यंगस्टर हवा. कदाचित टिकेश यंगस्टर असावा. त्याला प्रमोट केलं. 1 बॉल टाकला गेला.